अडकलेले पैसे कित्येक महिन्यांपासून, कदाचित वर्षांपासून मिळत नव्हते. फोन केले, विनंती केली, पण समोरून फक्त एकच उत्तर, उद्या देतो, नंतर देतो. आणि हळूहळू आशाच संपत गेली. जर तुम्हीही कधी असा अनुभव घेतला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज जी घटना तुम्ही ऐकणार आहात ती एका स्वामी भक्ताच्या आयुष्यात घडलेली खरी घटना आहे आणि यातून तुम्हालाही काहीतरी मोठं शिकायला मिळणार आहे. तो माणूस खूप प्रामाणिक होता, मेहनतीने कमावलेले पैसे, पण एकाच व्यक्तीकडे अडकलेले आणि कितीही प्रयत्न केला तरी परत मिळत नव्हते. घरात तणाव वाढत होता, मनात चिंता, हे पैसे परत मिळणार का? आणि हळूहळू त्याचा विश्वासही डळमळायला लागला. जप करत होता, स्वामींचं नाव घेत होता, पण मनात सतत एकच विचार, माझं का होत नाही? इथेच एक प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही कधी अशी परिस्थिती अनुभवली आहे का, जिथे सर्व प्रयत्न करूनही काहीच हातात येत नाही? कारण इथेच खरी परीक्षा सुरू होते. एक दिवस तो पूर्णपणे थकला आणि स्वामींच्या फोटोसमोर बसून म्हणाला, स्वामी, आता मी काहीच करू शकत नाही, सगळं तुमच्यावर सोडलं. त्या क्षणी त्याच्या मनात एक वेगळीच शांतता आली. पण त्याला अजूनही माहिती नव्हतं की पुढे जे घडणार आहे ते त्याच्या कल्पनेपलीकडचं असेल. त्या रात्री त्याच्या आयुष्यात एक असा संकेत मिळाला ज्याने सगळं बदलून टाकलं. पण तो संकेत नेमका काय होता आणि अडकलेले पैसे अचानक कसे मिळाले? हे जाणून घेण्यासाठी पार्ट 2 नक्की पहा, कारण पुढचा भाग तुम्हाला थक्क करून टाकणार आहे. त्या रात्री तो खूप विचारात होता. मनात एकच गोष्ट, स्वामी, आता तुमच्यावर सोडलं आहे. आणि त्या विचारातच त्याला झोप लागली. पण ही साधी झोप नव्हती, कारण काही वेळातच त्याला एक स्वप्न पडलं. तो स्वतःला एका ओळखीच्या रस्त्यावर चालताना पाहतो. अचानक समोर एक मंदिर दिसतं, शांत, दिव्य, आणि त्या मंदिरात तो आत जातो. आत पूर्ण शांतता आणि समोर स्वामींची मूर्ती. पण त्या क्षणी त्याला असं वाटतं जणू मूर्ती नाही तर स्वामी स्वतः त्याच्याकडे पाहत आहेत. त्याचं हृदय जोरात धडधडायला लागतं. तो काही बोलण्याआधीच एक आवाज येतो, काळजी करू नकोस. तो आवाज इतका स्पष्ट होता की तो घाबरून आजूबाजूला पाहतो, पण तिथे कुणीच नव्हतं. आणि पुन्हा तोच आवाज, जे तुझं आहे ते तुला मिळेल. त्या क्षणी त्याच्या अंगावर काटा आला, कारण ही फक्त स्वप्न नव्हतं, हा एक संकेत होता. आणि अचानक त्याची झोप उघडली. तो घामाने भिजलेला, पण मनात एक वेगळीच शांती. पहिल्यांदाच त्याला असं वाटलं की काहीतरी बदलणार आहे. पण इथेच एक ट्विस्ट आहे, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी काहीच घडलं नाही. तेच फोन, तेच टाळाटाळ, आणि पुन्हा मनात शंका यायला लागली, कालचं स्वप्न खरंच होतं का? इथेच जास्तीत जास्त लोक हार मानतात, कारण जेव्हा लगेच परिणाम दिसत नाही तेव्हा विश्वास डळमळतो. पण त्यांनी एक वेगळा निर्णय घेतला, काही झालं तरी मी विश्वास ठेवणार. बाय द वे, जर तुम्ही इथपर्यंत पाहत असाल तर एक गोष्ट नक्की आहे, ही गोष्ट फक्त कथा नाही, ही तुमच्या आयुष्याशीही जोडलेली असू शकते. त्यामुळे अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण पुढे जे घडणार आहे ते अजूनच आश्चर्यकारक आहे. कारण त्या विश्वासानंतर त्याच्या आयुष्यात एक अशी घटना घडली जी पूर्णपणे अनपेक्षित होती आणि ज्याने त्याचे अडकलेले पैसे परत मिळाले. पण ते कसं घडलं आणि स्वामींचा खरा संकेत कसा पूर्ण झाला, ही जाणून घेण्यासाठी पार्ट 3 नक्की पहा, कारण पुढचा भाग सगळं स्पष्ट करणार आहे. त्या दिवसानंतर त्याने एकच ठरवलं, काहीही झालं तरी विश्वास ढळू द्यायचा नाही. जप सुरू ठेवायचा आणि मन शांत ठेवायचं. पण मनुष्य आहे, कधीकधी शंका यायचीच, खरंच पैसे मिळतील का? आणि नेमकं त्याच दिवशी काहीतरी अनपेक्षित घडलं. दुपारी अचानक त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर त्या व्यक्तीचं नाव होतं ज्याच्याकडे त्याचे पैसे अडकले होते. काही सेकंद तो फोनकडे बघतच राहिला, कारण हा फोन तो कित्येक दिवसांपासून वाट पाहत होता, पण कधीच आला नव्हता. शेवटी त्याने फोन उचलला आणि समोरून जो आवाज आला तो पूर्णपणे बदललेला होता. भाऊ, उद्या भेटूया, तुमचे पैसे देतो. तो थबकला,
कारण हा तोच माणूस होता जो रोज टाळाटाळ करत होता. पण आज त्याच्या आवाजात एक वेगळीच घाई होती, एक वेगळीच प्रामाणिकता होती. त्याला काहीच समजत नव्हतं. हे अचानक काय बदललं? त्याने काहीच विचारलं नाही, फक्त शांतपणे हो म्हटलं आणि फोन ठेवला. त्या क्षणी त्याच्या मनात एकच विचार आला, हा स्वामींचा संकेत आहे. पण खरी गोष्ट अजून बाकी होती, कारण दुसऱ्या दिवशी जे घडलं ते आणखी आश्चर्यकारक होतं. तो ठरलेल्या ठिकाणी गेला आणि समोर ती व्यक्ती उभी होती. पण त्याचा चेहरा पाहूनच कळत होतं, काहीतरी वेगळं आहे. तो माणूस थेट त्याच्याकडे आला आणि काहीही न बोलता पैसे हातात दिले. पूर्ण रक्कम, 1 रुपयाही कमी नाही. हे पाहून तो काही क्षण शांतच राहिला, कारण इतक्या सहज, इतक्या पटकन हे सगळं कसं झालं? आणि त्याच वेळी त्या व्यक्तीने जे सांगितलं ते ऐकून त्याच्या अंगावर काटा आला. तो म्हणाला, काल रात्री मला झोपच लागली नाही. सतत एकच विचार, तुमचे पैसे परत दे, नाहीतर काहीतरी वाईट होईल. हे ऐकताच त्याचं हृदय जोरात धडधडायला लागलं, कारण त्याला लगेच कालचं स्वप्न आठवलं. जे तुझं आहे ते तुला मिळेल. बाय द वे, जर तुम्ही इथपर्यंत पाहत असाल तर तुम्हाला एक गोष्ट समजली असेल. हा योगायोग नाही, हा संकेत आहे. पण इथेच अजून एक खोल गोष्ट आहे जी बहुतेक लोक लक्षात घेत नाहीत, आणि ती समजली नाही तर असा अनुभव पुन्हा कधीच येत नाही. ती गोष्ट काय आहे आणि या सगळ्यामागचं खरं कारण काय होतं, हे जाणून घेण्यासाठी पार्ट 4 नक्की पहा, कारण पुढचा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. भाग 4. त्या क्षणी त्याला सगळं स्पष्ट झालं होतं. हे फक्त पैसे परत मिळणं नव्हतं, हा एक अनुभव होता, एक शिकवण होती. त्या दिवशी त्याने शांतपणे बसून सगळं आठवलं, त्याची चिंता, त्याचा ताण, त्याची धडपड आणि शेवटी त्याचं समर्पण. स्वामी, आता सगळं तुमच्यावर. आणि इथेच सगळं बदललं होतं, कारण जेव्हा तो स्वतः धडपडत होता तेव्हा काहीच होत नव्हतं. पण ज्या क्षणी त्याने पूर्णपणे सोडलं, विश्वास ठेवला, त्याच क्षणी परिस्थिती हलायला लागली. त्याला आता समजलं, स्वामींनी पैसे दिले नाहीत, त्यांनी परिस्थिती बदलली, त्या व्यक्तीचं मन बदललं. आणि हेच खरं चमत्कार होतं. बाहेर काही घडलं नाही, आत बदल झाला आणि त्यामुळे बाहेर परिणाम दिसला. आता तो प्रत्येकाला एकच गोष्ट सांगतो, तुम्ही प्रयत्न करा, पण शेवटी सोडायला शिका. कारण जिथे तुमची मर्यादा संपते तिथून स्वामींचं काम सुरू होतं. आणि कदाचित ही गोष्ट तुमच्यासाठीही आहे. तुमच्या आयुष्यातही काहीतरी अडकलेलं असेल, पैसे, काम, नातं किंवा एखादी समस्या. तुम्ही प्रयत्न करत असाल पण परिणाम दिसत नसेल, तर आजपासून एक छोटा बदल करा. प्रयत्न थांबवू नका, पण ताण सोडा, भीती सोडा आणि शेवटी पूर्ण विश्वासाने म्हणा, स्वामी, आता सगळं तुमच्यावर. कारण जे तुमचं आहे ते तुम्हाला मिळणारच, पण योग्य वेळेला. आणि लक्षात ठेवा, स्वामींना आवाज नाही, भावना ऐकू येतात. आणि जिथे खरा विश्वास असतो तिथे मार्ग आपोआप तयार होतो.